हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. कालच्या ब्लॉगमध्ये आपण बाजारपेठेमध्ये गेलो होतो. तिथे कशा प्रकारे सौदे होतात, काय होतात हे बघितले. तर आज सध्या आपल्या इथं फवारणी चालू आहे, कांद्यावर फवारणी करतायत. तसेच जे सीताफळाची आंब्याची बाग आहे तिथं गवत वाढलेलं आहे, तर तिथं रोटावेटर चालू आहे. तर आपण त्याचे अपडेट घेणार आहोत, तर बघूया. तर फवारणीसाठी हे असं ट्रॅक्टरच्या टेलरमध्ये ड्रम ठेवून जिथं कोणता प्लॉट फवारायचा आहे त्या प्लॉटमध्ये पाणी नेतात. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे हे असं ट्रॅक्टरमध्ये पाणी नेतात, कारण की फवारायला सोपं जातं. दरवेळेसच इथं बेस कॅम्पला येऊन आपल्याला पाणी नेणं आणि नंतर फवारणं हे काय परवडत नाही. त्यामुळं हे टाईम सेविंग पण आहे, सॉरी, आणि त्यामुळं लवकर होतं. मी व्हिडिओ बनवतोय तर ह्या दोघांना एकदम नवल वाटते, माहिती का, म्हणजे अरे हे काय करतंय काय नाही. कितीला शाळेला तू? तिसरीला. कुठल्या शाळेत जातो तू? भेटले. किती जण आहेत तुझ्या वर्गात? इकडे बघ, 34 जण. तुझे मित्र किती आहेत त्याच्यात? 2च. बाकीचे का नाहीत? का नाहीत? हां, 2च आहेत फक्त. तर काही समोर बघू शकताय सीताफळाच्या बागेमध्ये रोटावेटर चालू आहे आणि इकडं कांद्याचं औषध तयार करायला चालू आहे. कांद्यावरती फवारणी आहे. हे संपूर्ण आपल्याला रोटरून घ्यायचं आहे, कारण की मध्ये गवत जास्त झालेलं आहे. हा जो टेलर आहे गाईज, तर तो द्राक्षाच्या बागेतले कॅरेट आणण्यासाठी बनवला होता. ह्याची साईज त्यामुळे एवढी केलेली आहे. आणि हा ड्रम आहे, ह्याच्यामध्ये पाणी आहे. हे पाणी कमी जास्त वापरतात. इथं एक दुसरा ड्रम ठेवला आहे, त्यात आता हे समोर दिसते ते औषधं तयार करून कांद्यावरती फवारणी आहे, कारण की थोडंफार फवारणी करावं लागते. सध्या पावसाळी वातावरण आहे, ढगाळ वातावरण असल्यामुळं थोडेफार रोग येत असतात, त्यामुळं हे बेसिक फवारणी आहे. समोर जे दिसतात की काही ती टाकी, तो कारखाना आहे आणि इकडं आपलं शेत आहे. तर बेसिकली इथं सुरुवातीला काहीच नव्हतं. एक माळ होता, असं खूप दगडं होती, काटेरी झुडपं होती. त्यानंतर आपण व्यवस्थित करून हे असं सुंदर असे बागायती जमीन बनवलेली आहे. तर एक सांगायचं तात्पर्य काय, केलं तर काही पण होऊ शकतं. त्यामुळे करत राहा. अडचणी येत राहतील, प्रॉब्लेम राहतील, ते करत राहा. आता हे रान नीट करताना काय एक प्रॉब्लेम आला असेल का 100 प्रॉब्लेम येत होते, पण त्यांना फेस करून हे झालंच ना शेवटी. आता काम चालू आहे, हे सगळं चालू आहे. तर आपला छोटा जीव आणलेला आहे, त्याला फन जोडलेला आहे, कारण की हे जे बोध आहेत झाडाचे लाईनीतले ते खूप कठीण झालेले असतात, त्यामुळं रोटर व्यवस्थित फिरत नाही. त्यानंतर मग हे फन फिरवल्यानंतर जरा सोपं जातं. त्यानंतर जो ट्रॅक्टर आता उभं रोटरतोय त्याला आडवं पण आपण हे करायचं. त्यामुळं जे गवत आहे ते गवत पूर्णपणे रोटर फिरवल्यानंतर भुगा होतं आणि ते खत म्हणून पण त्याचा चांगला यूज होतो झाडांसाठी. खाली वर कर, काय सुट नाही असं झालं. तर गाईज बघताय तुम्ही, हे औषध तयार झालेलं आहे आणि इकडं कांद्यावरती फवारायला चालू झालंय. तर विचारू आपण कशाचं औषध आहे गुलाब भाई?
हे आता सध्याला ढगाळ वातावरण असल्यामुळे कांद्याची पाती करपा पडलेला आहे. हा करपा नियंत्रण व्हावं आणि कांद्याची पातीवरचे ड्रिप्स वगैरे कमी व्हावं. हा ते आमदार साहेब म्हणून येत आहे. त्याच्याबरोबर मायक्रो घटक आहे ती. मग आता हे ढगाळ वातावरण असल्यामुळे स्टिकर टाकलेलं आहे. हा हा ढगाळ वातावरणासाठी भेटून लागलं. म्हणजे करपाते जाण्यासाठी करपा आणि थ्रिप्स. तर जे कांद्याच्या पातीवरती करपा येतो, करपा रोग आणि जे थ्रिप्स असतात तर हे औषधांनी ते नष्ट होतात, कमी होतात. तर गाईज फवारायला ते चालू आहे, ट्रॅक्टर चालू आहेत शेतामध्ये आणि थोडं आपल्याला बाहेरचं काम आलेलं आहे ते आपण करून येऊ नंतर. तोपर्यंत काम होईल फवारायचं ते. तर बघू, आपल्याला थोडं बाहेरचं काम आहे. तर गाईज रिटर्न आलेलो आहे आपण शेतामध्ये आणि हे बघू शकता कांदे फवारून झालेले आहेत. कांद्यावरती ते औषध पण व्यवस्थितरित्या बसलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. तर ह्याचा उपयोग जे करप्या रोग येतो त्यासाठी होतो आणि जे थ्रिप्स येतं, जे आभाळी वातावरण असतं, पावसाळी वातावरण, त्यामुळं थोडंफार रोगराईचं प्रमाण राहतं. ते कमी करण्यासाठी आपण हे बेसिक स्प्रे घेतो. तर हे समोर जे दिसतंय ते रोटरून झालेलं आहे, हे मधला पट्टा आणि हा आडवा पट्टा, म्हणजे उभा आडवा आपण ट्रॅक्टरनी रोटरून घेतलेला आहे. त्यामुळं बरंचसं कव्हर होतं क्षेत्र आणि जे राहतं फक्त ते राहतं बुडातून. तर ते त्याच्यावर आपण ऑलरेडी तणनाशक मारलेलं आहे, त्यामुळं हे पण आता जळून जाईल 2-3 दिवसामध्ये. त्यामुळं बाग आता स्वच्छ राहील आपली आणि त्यामुळं झाडांना पण बऱ्यापैकी चांगला सूर्यप्रकाश आणि जमिनीतले जे पोषक द्रव्य असतात, ते घटक असतात, ते भरपूर भेटून जातील. कारण की गवत वाढलं तर ते गवत जास्त खातात आणि झाडांना कमी भेटतं. समोर बघू शकताय ट्रॅक्टरने राहिलेले रानाचे रोटरने चालू आहे. एक उभा जातोय आणि एक असा आडवा जातोय. कारण की आता बघू शकता इथं जिथं आडवं रोटरलेलं नाही तर तिथं गवत राहतंय. मग ते जास्त नंतर खुरपणी करायला म्हणलं तर जास्त त्याला खर्च होतो. तर आपण हे समोरून जनावर आलेले आहेत चरून. तर जनावर बघतात लगेच इकडून त्यांची पिल्ले आवाज देत आहेत त्यांना. तर सध्या परतीचा पाऊस सुरू आहे आणि पावसाचं आज वातावरण झालेलं आहे. यावर्षी तसं म्हटलं तर चांगला झालेला आहे पाऊस ॲज कम्पेअर टू बाकीचे आधीचे वर्ष. त्यामुळं यावर्षी तरी पाण्याचं काही टेन्शन नाही. दरवर्षीच आपल्याला पाऊस चांगला पाहिजे, हवा म्हणजे चांगली पाहिजे, वातावरण शुद्ध पाहिजे. तर यासाठी काय केलं पाहिजे माहिती? तर आपण झाडे लावली पाहिजेत, झाडे जगवली पाहिजेत, जी आहेत ऑलरेडी झाडे जपली पाहिजेत. तरच निसर्ग चांगला राहील, हवा शुद्ध राहील आणि असं वातावरण आपल्याला बघायला भेटेल. कारण की तर झाडांचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळं भारी वाटते एकदम. ही बाग आहे आपली द्राक्षाची. सध्या ह्याच्याकडे बघू वाटत नाही कारण की अवस्थाच तशी झालेली आहे. जी छाटणी असते आता ऑक्टोबरमध्ये, खरड छाटणी म्हणतात त्याला. त्यानंतर मग याला फळ लागतं. तर हे जे आत्ता रिकामं दिसते तुम्हाला, तर इथं सर्व नंतर घड असतात माहिती आहे का. मार्च एप्रिलमध्ये असे द्राक्षाचे घड लागलेले असतात. ते बघायला खूप भारी वाटतं. बनवू आपण त्याचा व्लॉग आता कंटिन्यू करणार आहे आपण. तर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटतील. हे आहे द्राक्ष आणि इकडं आहे तिथं शेड कशासाठी? तर जे आपण मनुका खातो तो तयार ह्या शेडमध्ये होतो. कारण की जे द्राक्ष असतात हे तोडून कॅरेटमध्ये ठेवून ते औषधात बुडवून नंतर याच्यावर टाकले जातात. मग थोडे दिवसाचा टाईम घेतो, त्यानंतर ते बेदाणा तयार होतो. ते हे शेड बघा, हे तसं तयार होतं सगळं. हे जे बघताय हे सर्व औषधाचं वेस्ट आहे. ते आपल्याला फक्त एक दिवशी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे सर्व खतं आहेत, खताची खोली आहे, म्हणजे जे बागेसाठी औषध लागतात ते. हे फक्त इकडे जरा अस्ताव्यस्त झालेलं आहे. ते जरा सिस्टमॅटिकली जरा एक बॉक्स सेपरेट करून, म्हणजे बॉटल्स वेगळ्या, त्या पिशव्या असतील त्या वेगळ्या,
म्हणजे ते शेतामध्ये तर पसरत नाही आणि इथून जनावरं जातात ना, त्यामुळं त्यांना पण त्या औषधापासून धोका होऊ शकतो. त्यामुळं जरा सिस्टमॅटिकली थोडं करायचं आहे. हे गाईज, तर हा व्लॉग इथंच एंड होतोय. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघितला असाल तुमचं मनापासून आभारी आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.